नाही अजून काढायचं इन्व्हेस्ट करायचं ठीक आणि ही दगड जी आहेत त्या दगडानं कार सगळा परफेक्ट बांधून घेऊन जा. ठीक आहे त्याच्याकडचं काय जातं ही पाईपलाईन आहे ना ही जाऊन इथं पण याच्यात जी खाली नदी आहे ही जी विहीर आहे ही ऐतिहासिक आहे आणि ही व्यवस्थित झाली पाहिजे. ह्याच्यात जायचं उतरायचं वगैरे सगळं काम केलं पाहिजे आहे तशा पायऱ्या बसून आणि हे सगळं घाण क्लिअर करून घ्यायचं. हा ही पाईपलाईन आता तुमची वरनं जाणार आहे. चल तर कॉन्क्रीट करून घ्या. हे सुटायला लागले ह्याचं पहिलं भरून घ्या. घेतो हे पहिलं भरून घ्या सगळं असं पॅक म्हणजे काय होईल त्याला पण ठेवा आणि इथं खोदी करू नका. इथून वरनं साईडनं जाऊ दे थोडासा स्लोप करून इकडे घ्या आणि त्या साईडला तिकडून क्लिअर करून घ्या. एका लेवलनं जाऊ दे म्हणजे हे इथं आता चढ आलाय तो थोडासा खाली जिरवावं लागेल. माणसानं काम करा मशीन लावू नका. आणि एक 8 दिवस जरी बंद राहिला तरी 8 दिवसात संपूर्ण क्युरिंग बिरिंग कॉन्क्रीट करून घ्यायचं ते पूर्ण या सगळ्या पाईपला कॉन्क्रीट करायचं. भरून घ्या हे तात्पुरतच आहे. नंतर आपल्याला हा रस्ता करावा लागणार आहे तो बघू. आपलं कॉन्क्रीट मध्ये आपलं जे हे असतं रेडीमेड डायरेक्ट हे येतं प्रिकास्ट तेवढंच लोकांना हे होईल त्याच्यामध्ये एवढं प्रिकास्ट करस्टोन आहेत काय. नवीन कास्टची लाईन जी आता चालली आहे म्हणजे 24 तास पाण्यासाठी जी पाईपलाईन टाक्या भरायची पाईपलाईन आता चालू आहे. याचं कृष्णेश्वर मंदिरापासून जात असताना इथं आमची ऐतिहासिक तळी आहे त्याचा जाण्याचा मार्ग रिकामा राहायला पाहिजे आणि त्या ज्या पायऱ्या आत्ता काढलेल्या आहेत ते व्यवस्थित करून घ्या. तसेच इथून जो रस्ता आहे हा रस्ता लोक वापरत आहेत पण छोटासा रस्ता आहे. हा रस्ता भविष्यात आम्ही मोठा करणार आहेच पण तरीसुद्धा ही पाईपलाईन जाताना तिथं कॉन्क्रीट करून घेऊन लोकांना व्यवस्थित होईल. आणि याच्या खालीच पाईपलाईन असल्यामुळं खाली घालता येत नाही थोडीशी वरनं करून त्याला थोडासा उतार व्यवस्थित देऊन हे तात्पुरतं स्वरूपात आपण करतोय. पण भविष्यात हा जो रस्ता आहे तो जड वाहनांसाठी नाही पण छोट्या वाहनांसाठी इथून ये जा चालू जी असतील त्याची आपल्याला व्यवस्था करावी लागेल. म्हणून संबंधित इंजिनियर व ठेकेदार यांना सूचना देण्यासाठी आज ही व्हिजिट होती आणि त्याप्रमाणे योग्य सूचना दिल्यात त्याचं योग्य पालन करून लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर काम उरकून घ्यावं अशा पद्धतीचं सूचना दिलेली आहे.